सुरू होणार आहे। सान्वी स्पोर्ट्स जून नांदुरकी संघाचे क्षेत्ररक्षक मैदानामध्ये दाखल झालेले आहेत, तर बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे सलामीची जोडी सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। प्रत्यक्षात थराराला थोड्याच वेळामध्ये होतोय प्रारंभ। अंपायर सुरू करतायत मॅच, लेट्स प्ले। मयूर म्हात्रे गोलंदाजीसाठी तयार, तर फलंदाज नंदन पाटील सुनील पाटील। नंदन पाटील सुनील पाटील ही जोडी मैदानामध्ये सलामीची मैदानामध्ये दाखल होते। ओहो हो, व्हॉट अ बॉल, ब्लॉक होल काय असतो ते दाखवून दिलं। बरोबर जखडून टाकलेला हा चेंडू होता, जोखंडामध्ये टाकलेला हा चेंडू होता आणि निर्धाव। हा जे स्पॉट आहे, फलंदाज जिथे उभा राहतो तिथे चेंडूचा टप्पा टाकणं यासाठी प्रचंड कष्ट हवे असतात। आणि विशेष म्हणजे अलीकडे आपण पाहतो की डेथ ओव्हर मध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकावे लागतात। मात्र टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर तुम्ही 5 षटकामध्ये 30 चेंडू तुम्हाला टाकायचे। मला वाटते 25 चेंडू तुमचे यॉर्कर पडले पाहिजेत। परत एकदा यॉर्क लाईन मध्ये टाकायचा प्रयत्न, हो हो, फलंदाजाच्या बॅटनं चेंडू अडलाय, धाव घेण्याचा प्रयत्न होईल, 1 धाव इथे मिळेल। या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते, या स्पर्धेचे आयोजक संकल्पक प्रेरणास्त्रोत सन्माननीय बाळा मामा यांचे स्वीय सहाय्यक हितेश पाटील नितेश पाटील, माफ करा, नितेश पाटील यांचा संघ आहे, तो म्हणजे सान्वी स्पोर्ट्स। अनेक लोक या ठिकाणी पुढे येतात। खरं तर अलीकडे काही गोष्टींची चर्चा प्रसार माध्यमांद्वारे सुरू आहे। विशेष म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं कला क्रीडा लोककलांना एक वेगळं स्थान दिलं, आणि विशेष म्हणजे ज्यांनी हा दृष्टिकोन मांडला की कला आणि क्रीडांना लोकाश्रय मिळावा। राजाश्रय पूर्वी होता, राजाच्या दरबारामध्ये तुम्ही सादर केल्यानंतर अर्थार्जन होत होतं कलाकारांचं, मात्र लोकाश्रय मिळावा, लोकांनी या कलाकारांना प्रोत्साहन द्यावं ही भावना। चेंडू मात्र सीमारेषे बाहेर, मिळतायत 4 धावा। फोर व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षाव। 4 धावांबरोबर धाव फलकाला होते सुरुवात, 5 धावा। षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना मयूर म्हात्रेचं षटक सुरू आहे, तर 5 धावा चौकार खेळला सुनील पाटीलनं। त्या अगोदर नंदन पाटील कडून 1 धाव घेण्यात आली होती। ज्याची चर्चा करत होतो ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी खऱ्या अर्थानं खेळांना लोकाश्रय मिळवून दिला। लोकांनी या खेळांना प्रोत्साहन दिलं तर अनेक खेळाडू पुढे येऊ शकतात, कलांना प्रोत्साहन दिलं तर अनेक कलाकार पुढे येऊ शकतात, ही त्यांनी मांडलेली भावना होती। आणि आज खऱ्या अर्थानं ती भावना फलद्रूप झालेली आपण बघतो आहोत। कारण अनेक मान्यवर या खेळांसाठी, या संघांसाठी, या खेळाडूंसाठी पुढे येतात, त्यांना सपोर्ट करतायत, आणि निश्चित प्रकारे त्यामुळे खेळाडूंचा विकास होतो, खेळाला चालना मिळते। इथे फलंदाज होईल बाद, धक्का पहिला, सुंदर झेल टिपला गेला आणि फलंदाज सुनील पाटील बाद। षटक क्रमांक पहिले सुरू असताना धावा 5। येतो या स्टेडियम वरती बघून आयोजन होत या गार, करते कौतुक बघून सारे राष्ट्रवादीच्या शक्ता थरार। सुमित शेठ रणधीर शेठ मार्गदर्शन भारी, योगेश शेठ सुधीर शेठ यांची साथ न्यारी। पहिला फलंदाज बाद झाला 5 या धावसंख्येवरती, आणि इथे सुंदर झेल टिपला गेला। सुनील पाटीलचा खेळ मात्र समाप्त होतोय। नवीन फलंदाज मैदानामध्ये नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे। या पाठीमागे सुद्धा काही आडाखे असतात, काही योजना असतात, कारण आपल्याला माहिती आहे की योजनांशिवाय कधीच क्रांती होऊ शकत नाही, किंवा कोणत्याही क्रांतीच्या पाठीमागे फार मोठी योजना असते, आणि त्याच योजनेचा भाग म्हणून आज बंद्र्या मारुती काल्हेर या संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली। फलंदाजीसाठी ते दाखल झाले। सुरुवात थोडीशी खराब झाली, 1 गडी बाद 5। आतली कड घेतलेली आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे समोर आहे, धाव घेण्याचा प्रयत्नात कोणी फलंदाज दिसत नाहीये। नॉन स्ट्राईक एंडला धावी होती धाव, मात्र नंदन पाटील यांना धाव शक्य नव्हती, धाव मिळत नाहीये धाव फलकावरती, तिथे स्कोर आहे 5 धावा। षटक क्रमांक पहिलं सुरू आहे, संमिश्र अशी सुरुवात, एक चौकार खेळला होता इथे सुनील पाटीलनं, मात्र तो त्याचा खेळ पुढे चालू ठेवू शकलेला नाही, तो बाद झाला। आणि त्यानंतर मात्र गोलंदाज मयूर म्हात्रे अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना बघतोय आपण।
फुल टॉस चेंडू होता उजव्याच्या बाहेर लोअर फुल टॉस तिथे लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र खराब क्षेत्ररक्षण 4 धावा. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर पाल्या ममत काम काय लय दमदार. या षटकामध्ये खरं तर अडचणीचं षटक ठरलं होतं बंद्र्या मारुती काल्हेर संघासाठी. मात्र शेवटच्या चेंडूनं चांगली बातमी दिली. 4 धावा मिळाल्या. धावफलकावरती 9 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये दरम्यान मारुती काल्हेर. युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गुळवी साहेब आमचे रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गुळवी साहेबांचा नक्कीच मनस्वी धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला आकर्षक बाईक स्पॉन्सर करण्यात आलेले आहे आणि ते आमचे रजा घेताना आपण आलात आमच्या राष्ट्रवादी चषकाची शोभा वाढवलात त्याबद्दल आयोजन कमिटीचे नक्कीच आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि आयोजक केतनजी दरे सुनीलजी घरत यांच्या माध्यमातून आपलं शहरचे हार्दिक स्वागत आहे. मनस्वी धन्यवाद आहे. अनेक पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभते. सदिच्छा भेट लाभते आणि या स्पर्धेचा सोहळा हा सातत्यानं एक वरच्या लेवलवरती पोहोचतोय. सन्माननीय गणेशजी गुळवे साहेबांचा मी मनापासून आभार मानतो. जाऊ मैदानामध्ये जिथे मॅच सुरू आहे बंद्र्या मारुती काल्हेर संघ टॉस जिंकला फलंदाजी स्वीकारले 1 गडी बाद 9 या परिस्थितीमध्ये आणि आता लोढा एंड कडून होईल गोलंदाजीला सुरुवात. 2 एंडचा वापर केला जातोय. अत्यंत दर्जेदार विकेट वरती हे सामने आपण बघतोय. आज खर तर 13वा दिवस आहे. सलग 13 दिवस इतकी सुंदर खेळपट्टी या स्पर्धेमध्ये बनवण्यात आलेली आहे. एक सुंदर मैदान सुंदर खेळपट्टी आणि सुंदर आयोजन सगळ्या गोष्टींची इथे रेलचेल आहे आणि त्याचमुळेच खेळाडूंना देखील त्यांचा कौशल्य दाखवण्याची चांगली संधी निर्माण होते. आपण धन्यवाद देऊ केतन भाऊ तरेंना, धन्यवाद देऊ सुनील भाऊ घरत यांना. एक चांगलं आयोजन दिमागदार आयोजन शानदार आयोजन त्यांनी या स्पर्धेमध्ये साकारलेलं आहे. चला मैदानामध्ये दुसरं षटक सुरू होणार आहे. गोलंदाजी मार्क वरती कुणाल पाटील. कुणाल पाटील गोलंदाजी मार्क वरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज. समोर आहे रोशन म्हात्रे. उजव्याच्या बाहेर वाईड चेंडूची घोषणा होते. अलीकडे आपण पाहतोय की वाईडच्या नियमांमध्ये देखील बरेचसे बदल झालेले आहेत. अर्थात त्याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2022 ला होणार आहे. परंतु काय बदल आहेत ICC ने त्याची घोषणा जवळपास मला वाटतंय 1 महिन्यापूर्वीच केलेली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये देखील त्याची आम्ही चर्चा करत असतो. वाईड बॉल ज्यावेळेस फलंदाज इम्प्रोवाइज करतो शॉट आपली जागा सोडून पुढे येतो मागे जातो अशा परिस्थितीमध्ये बॅट्समन रीच टू द बॉल या प्रकारचा नियम पंचांनी वापरायचा आहे आणि तरच तो जर फलंदाजाच्या कक्षेमध्ये चेंडू नसेल तो क्रीजच्याही बाहेर असेल तर तो वाईड घोषित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा नियम वाईडच्या बाबतीतच आणलेला आहे. आपण बघू शकतो धावफलकावरती आहे धावा 11. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे आणि फलंदाज स्ट्राइक एंड वरती येईल आता नंदन पाटील. सलामीला आलेला हा फलंदाज शेवटच्या चेंडूवरती चौकार ठोकला होता आणि त्याने देखील इरादा बनवलेला आहे. बॉल मिडल ऑफ द बॅट होतोय. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की फलंदाज हे घरूनच सेट होऊन आलेले असतात. 1-2 बॉल त्यांना पुरेसे ठरतात सेट होण्यासाठी. बॅटच्या मध्यावरती चेंडू येण्यासाठी 1-2 बॉल पुरेसे होतात आणि मग एकदा का मिडल ऑफ द बॅट बॉल झाला तर मात्र तिथे चांगले फटके बाहेर येऊ शकतात. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर निघाला. बाउन्स देखील कमी होता. यावेळेस डावापाय पुढे टाकून इनसाइड आउट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता इथे नंदनचा मात्र फसलेला. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 11. कव्हर ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला. ज्या गोष्टीची आम्ही सातत्याने चर्चा करत असतो बऱ्याचशा स्पर्धांमध्ये निश्चित प्रकारचे उदाहरण मी प्रेक्षकांना देत असतो. याबरोबरच आपण पाहतो हो इथे बाउन्स होता आणि काय उडवला चेंडूला हुक केला सीमारेषा पार षटकार. जगात जिल्हाभर रंगलाय वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये
रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये आली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. थँक्यू डीजे. तर यानंतर सामना आपण न्यू 40+ मधील पाहणार आहोत. ग्रुप सी मधील सामना पाहायला मिळेल. जयदुर्ग सुरे बी विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये. जयदुर्ग सुरे बी संघाचा संघनायक आणि वीर तानाजी दापोडे या संघाचा संघनायक. आपण जर आला असाल तर लगेच टॉस साठी संपर्क साधायचा आहे. पुढील सामना 40+ मधील आपल्याला पाहायला मिळणार आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. हो पुन्हा एकदा बॅकफुट वरती जात ड्राईव्ह केला चेंडू. शॉट एक्स्ट्रा कव्हर तिथे तयार होता. एक धाव नंदन पाटीलला मिळेल. एक षटकार ठोकल्यानंतर त्यानं एक धाव घेतली. धावफलकावरती 18 धावा. चर्चा आपण करत होतो भारताच्या 2003च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची, जिथे पहिल्या कसोटीमध्ये सचिन तेंडुलकर दोन्ही डावामध्ये कव्हर ड्राईव्ह खेळून बाद झाला. पुढच्या डावामध्ये तेंडुलकरने असं ठरवलं की कव्हर ड्राईव्ह खेळायचाच नाही आणि 241 धावा तेंडुलकरने त्या डावामध्ये विदाऊट कव्हर ड्राईव्ह खेळल्या होत्या. पुढच्या डावामध्ये 60 धावा त्यानं विदाऊट कव्हर ड्राईव्ह खेळल्या आणि एक जबरदस्त माइलस्टोन क्रिकेटमध्ये सेट केला. चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक 3 चेंडूच्या भोवती घोंगावत आहेत, मात्र चेंडू जमिनीवरती. जीवदान इथे मिळेल 2 धावा, एव्हाना 3 धावा इथे मिळतील बंद्र्या मारुती काल्हेर संघाला. 21 धावा धावफलकावरती. तुम्ही जर पुण्यामध्ये गेलात तर मारुतीची अशी वेगवेगळ्या प्रकारची नावं तुम्हाला प्रत्येक चौकामध्ये बघायला मिळतील. वीर हनुमान हे आपलं सर्वांचं दैवत आहे. विशेष म्हणजे अखंड हिंदुस्थानचं ते दैवत आहेत आणि चिरंजीव आहेत वीर हनुमान असं म्हटलं जातं. आज या मैदानामध्ये बंद्र्या मारुती काल्हेर संघ दाखल होतोय आणि काय कमालीची फलंदाजी नंदन कडून आपण पाहिली. एक चौकार एक षटकार. परत एकदा नंदनचा हा फटका अपरकट होता. गॅप मोठा आहे. चेंडू डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. 4. जी नंदन कडून, नंदन हा फॉर्म मध्ये येतोय. 2 षटकामध्ये धावफलकावरती बंद्र्या मारुती काल्हेर 26 धावा. 25 धावा आहेत. एक गडी बाद 25 बंद्र्या मारुती काल्हेर. नंदन 16 धावसंख्येवरती खेळतोय. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वणारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका. दीनानाथा हरिरूपा सुंदर जगदांतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपणा. अवश्य मारुती स्तोत्र पाठ करा. धावफलकावरती आहे धावा 25 माफ करा 25 धावा आहेत आणि एक गडी बाद झालेला आहे. षटक क्रमांक 2 इथे संपलेले आहेत. नंदन आपण बघतोय फलंदाजी करत असताना विशेष म्हणजे 2 चौकार 1 षटकार नंदनच्या बॅट मधून आलेले आपण पाहिलेले आहेत. स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज रोशन म्हात्रेला आता बघणार आहोत. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन, अल्पेशला गोलंदाजीची संधी या ठिकाणी मिळते. समालोचन कक्षाच्या बाजूने अर्थात अतिथी कक्षाच्या बाजूने तो गोलंदाजी करेल. दोन्ही एंडचा अत्यंत सुंदर वापर. खरं तर ज्यावेळेस 2 एंडचा वापर केला जातो त्यावेळेस संघनायकाचं कौशल्य पणाला लागतं. कोणत्या एंडनं कोणता गोलंदाज आणायचा आहे. विशेष म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये एक फॅक्टर अत्यंत परिणाम करतो मॅच मध्ये, तो म्हणजे वारा फॅक्टर. वाह वाह काय सुंदर बॉल आहे. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न केला तिथे फलंदाज रोशन कडून, मात्र चेंडू निर्धाव ठरतोय. सुंदर बॉल. यॉर्क लाईन मध्ये चेंडू टाकलेला आहे. अनेक गोलंदाजांनी, खरं तर तुम्हाला चांगला गोलंदाज व्हायचा असेल ना
तर यॉर्कर गोलो चेंडूचा सराव करा. तुमचं स्पीड तिथे डझंट मॅटर, स्पीड फारसं मॅटर करत नाही, मात्र टप्पा अचूक असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. चेंडू आकाशामध्ये, ओ हो, तिथे मात्र झेल सुटलेला आहे. खूप उशीर झाला पोहोचायला चेंडू पर्यंत. मला वाटतं मयूर तिथे क्षेत्ररक्षण करत असावा. आणि याचबरोबर इथे मिळते आहेत एक धाव फलकावरती पुढे 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बंद्र्या मारुती काल्हेर. दुसरा चेंडू आपण बघू शकतो तिसऱ्या षटकामध्ये अल्पेश एक चांगला चेंडू टाकला होता पुन्हा एकदा. अर्थात तिथे जीवदान मिळालं फलंदाज रोशनला. मयूर खूप उशिराने पोहोचला. खरं तर अशा परिस्थितीमध्ये खाली ज्यावेळेस चेंडू होता समोर येत असतो त्यावेळेस झेप टाकणं किंवा डाईव्ह मारणं सुद्धा अत्यंत कठीण होतं, परंतु त्याने चांगला प्रयत्न केला. चेंडू लांब जाऊ दिला नाही. यावेळेस चांगला फटका लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक नाही तिथे. चेंडू सीमारेषा पार. या चौकाराबरोबरच धावफलकावरती आपण बघू शकतो 30 धावा आहेत. षटक क्रमांक तिसरं सुरू असताना पाहता खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सुरुवात संमिश्र होती. एक फलंदाज बाद झाला होता. केवळ 9 धावा तिथे मिळाल्या होत्या. मात्र नंदननं सूत्र आपल्या हातामध्ये घेतले. दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आपल्या संघासाठी आणल्या. एक चौकार एक षटकार नंदननं तिथे खेळला आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिला चौकार इथे बाहेर पडतोय पुन्हा एकदा नंदनच्या बॅटमधून. धावफलकावरती 30 धावा. षटक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे. 5 षटकांची मॅच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळणं यामध्ये सुद्धा खूप कौशल्य लागतं. खूप तुम्हाला कलात्मकतेने खेळावं लागतं. खूप प्लॅनिंगने खेळावं लागतं. आणि विशेष म्हणजे आपल्या परिसरामध्ये आपण पाहतो ना जे कॉन्टेस्ट आहेत ते खूप मोठं आहे. दर्जेदार टीम्स प्रत्येक गावामध्ये तयार आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक गावामध्ये खूप चांगले बेंच स्ट्रेंथ आहेत. चांगले खेळाडू पुढे येत आहेत आणि त्यामुळं त्या टीम सुद्धा खूप चांगला खेळ करतायत. आणि विशेष म्हणजे मागच्या वर्षांपासून मी बघतोय की कोणती एक टीम ही मात्र या क्षेत्रामध्ये निश्चित आपला दरारा सिद्ध करू शकलेली नाही. प्रत्येक टीमला एखाद्या टुर्नामेंटमध्ये विजय मिळवला तर पुढच्या टुर्नामेंटमध्ये मागे राहावं लागते. आणि त्यामुळं ही जी दर्जा क्रिकेटचा तयार होतोय तो अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. एक चांगलं शिस्तबद्ध क्रिकेट खेळलं जाते आणि त्यामुळं निश्चितच खेळाची उंची मात्र वाढते. याबरोबरच ओहो चांगला फटका. नो चान्स फॉर स्टॉप द बॉल. 4 रन. नंदनचा पुन्हा एकदा धडाका इथे. दुसरा चौकार या षटकामधला. धावफलकावरती 35 धावा. काय केला आणि काय सुंदर फटका आपण पाहिला या मॅच मध्ये. इथे नंदनचा या षटकातला तिसरा चौकार होता.
खर तर या गोष्टी आपण पाहतो की एखादा राग एखादा गायक गात असतो, अत्यंत तल्लीनतेने प्रेक्षक ऐकत असतात, परंतु अचानक त्या राग गात असताना वेगळी ताण घेणं, वेगळा आलाप घेणं हे कोणालाही शक्य होत नाही. तिथे महान गायकच असावा लागतो. म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले हे सहजपणे अशा प्रकारचे वेगळी ताण घेऊ शकतात. क्रिकेटच्या मैदानावरती तसंच आहे. तुम्ही सरळ बॅटनं चांगले फटके खेळत असताना जर एखादा फटका तुम्हाला अचानक चेंडू पाहून बदलायचा असेल तर तिथे मात्र जातीचाच असावा लागतो. म्हणजे निष्णात खेळाडू असावा लागतो, महान दर्जाचा खेळाडू असावा लागतो आणि महानता इथे नंदननं सिद्ध केलेली आहे. धावफलकावरती आहेत धावा. तर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला न्यू फोर्टिलस मधील वीरतानाजी दापोडे विपक्ष जयदुर्गा सुरे बी या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघाने आपण टॉससाठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. पुढील सामना या दोन संघामध्ये पाहणार न्यू फोर्टिलस मधील आपल्याला पाहायला मिळेल वीरतानाजी दापोडे विपक्ष जयदुर्गा सुरे बी आणि त्यानंतर बॅक टू बॅक दुसराही सामना न्यू फोर्टिलस मधील आपण पाहणार होतो नंदकिशोर खारबाव ए विपक्ष मेर स्पोर्ट्स भरोड या दोन संघामध्ये. हे बॅक टू बॅक नवीन फोर्टिलस मधील दोन सामने आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा रेग्युलर पूलकडे आपण वळणार आहोत. षटक 3 संपलेले आहेत. धावफलकावरती आहेत 38 धावा. मगाशी मी उल्लेख केला की तिथे जातीचा खेळाडू असावा लागतो. खरं तर माझ्या या वाक्याचा विपर्यास करू नका. तुकाराम महाराजांचं सुद्धा एक अभंग आहे, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम म्हणून. एखादं काम तुम्हाला यशस्वी करायचं असेल तर त्या कामामध्ये सर्वस्व देऊन एकदम कौशल्यपूर्वक ते काम करणं म्हणजे तो त्या जातीचा आहे असा उल्लेख असावा अपेक्षित आहे. आणि इथे अर्थात पारंगत, त्या गोष्टीमध्ये तो पारंगत असावा लागतो. आणि मराठी भाषेची खरं तर तीच महती आहे की इथे शब्दाचा वाक्यानुसार अर्थ बदलत असतो. त्यामुळे शब्दशः अर्थ अनेक ठिकाणी लावला जातो आणि मग विपर्यास होतो. परंतु तो वाक्यामध्ये तो शब्द कशा अर्थाने आलेला आहे यावरून ते वाक्य निश्चित तो अर्थ लावायचा असतो. आपल्या मनानुसार आपण अर्थ लावू शकत नाही. आणि ही खरं तर जादू आहे मराठीची. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या मराठीची बोली कोड कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविना. याबरोबरच हो सुंदर फटका, चेंडू आकाशामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न यशस्वी, मात्र चेंडू सीमारेषा पार, चौकार. बघा इथे या चौकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचेल तो 42 धावा. मागच्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार मिळालेले आहेत तर मागच्या 5 चेंडूमध्ये 16 धावा इथे बनवण्यात आलेल्या आहेत. 3 चौकार, त्यामध्ये नंदन पाटील कडून तर रोशन म्हात्रेचा हा चौकार. गोलंदाजी मार्कवरती भावेश. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना उजव्या हाताने राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू परत एकदा मिड विकेटला आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही, चेंडू सीमारेषा पार, षटकार. जनतेच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दामशूर नेता दिलदार. या सुंदर षटकाराबरोबर रोशन इथे आपले इरादे स्पष्ट करतोय. सुरुवातीला शांत होता रोशन, मात्र आता त्यानं कोसळायला सुरुवात केलेली आहे. एक चौकारा पाठोपाठ षटकार खेचला. धावफलकावरती 48 धावा. बंद्र्या मारुती काल्हेर. कमालीची फलंदाजी 4थ्या षटकामध्ये. पहिलं षटक खरं तर सबमिशन होतं. सुरुवात थोडीशी खराब होती. या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 1 गडी बाद 9 अशी सुरुवात झाली होती. असं वाटलं होतं की बंद्र्या मारुती संघाचा निर्णय चुकलाय की काय. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फलंदाजी स्वीकारली होती. मात्र या 2 फलंदाजांनी अर्थात रोशन म्हात्रे आणि नंदन पाटील यांनी मोठी भागीदारी करत इथे हा निर्णय योग्य आहे, यशस्वी ठरेल याची ग्वाही दिलेली आहे. भावेश गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 4 सुरू असताना लोढा एंड कडून तर समोर फलंदाज रोशन म्हात्रे, डावखुरा फलंदाज. उंच फटका, वरची कड घेतल्यानंतर क्षेत्ररक्षक 4 चेंडू खाली, चेंडू जमिनीवरती, निर्मनुष्य जागेवरती चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षकांनी निश्चित प्रयत्नाची पराकाष्ठा केली खरं तर, परंतु त्यांना यश मिळालं नाही. 2 धावा रोशन म्हात्रेला. धावफलकावरती 50. अर्धशतक पूर्ण होतंय.
इथे 50 धावा बनवत असताना 41 धावांची दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य भागीदारी नंदन पाटील, रोशन म्हात्रे या दोन खेळाडूंमध्ये. एक गडी बाद 50 धावा. चौथ्या षटकामध्ये हा माइलस्टोन गाठलेला आहे इथे बंद्र्या मारुती काल्हेर संघानं. नॉन स्ट्राईक एंडला नंदन पाटील. जबाबदारी काय असते ती शिरावरती कशी घ्यायची असते किंवा ते नंदन पाटीलने इथे दाखवून दिलेलं आहे. नॉन स्ट्राईक एंडला शांतपणे फलंदाजी करत असताना खराब चेंडूंवरती खूप चांगल्या प्रकारे तो तुटून पडला. इथे पुन्हा एकदा चेंडू उंच आकाशामध्ये बॉटम एज लागल्यानंतर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सुंदर झेल टिपतोय. फलंदाज होईल बाद. रोशन म्हात्रे धक्का दुसरा. तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. चॅलेंज आले तुफान किती नाही हटला मागे वाट. थँक्यू डीजे. धावफलकावरती आहेत 50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बंद्र्या मारुती काल्हेर. खरं तर मारुती रायाची अशी अनेक नावं आहेत. विशेषतः आमच्या पुण्यामध्ये मारुतीला अशी अनेक नावे दिली जातात. त्याच्यामध्ये वीराचा मारुती एक नाव आहे, दक्षिणमुखी मारुती नाव आहे, जिलब्या मारुती, पत्र्या मारुती, आपला मारुती आणि एक खुण्या मारुती सुद्धा आहेत. डुल्या मारुती, सोन्या मारुती, तर भिकारदास मारुती अशी अनेक नावं तुम्हाला मारुतीची तुम्हाला बघायला मिळतील पुण्यामध्ये. आणि इथे बंद्रावरती मारुती आहे म्हणून बंद्र्या मारुती. तर कसं आहे की प्रत्येक ठिकाणी त्या नावापाठीमागे काही आख्यायिका सुद्धा आहेत, परंतु ती आपली देवता आहे, संपूर्ण अखंड हिंदुस्थानची देवता आहे हनुमान मारुती राया. आणि निश्चित प्रकारे आपल्याला अत्यंत जवळची बोलोपासना शक्तीची देवता म्हणून आपण वीर हनुमानांना ओळखतो. धावफलकावरती आहेत 50 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. यास पुन्हा एकदा फसलेला हा फटका. क्षेत्ररक्षक पाहायचे चेंडू खाली पोहोचेल. ओह, टिपला सुंदर झेल. अहो गावात शहरात हाय गवगवा, मनात मामाच्या मायेचा पाझर. मनात मामाच्या मायेचा पाझर. मनात मामाच्या मायेचा पाझर. अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर नेता भल्या भल्यानं केलं गार. अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर नेता भल्या भल्यानं केले गार. अरे जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 41 धावांची अभेद्य भागीदारीची आम्ही चर्चा करत होतो, मात्र कोणाची दृष्ट लागली माहित नाही. दोन्ही फलंदाज त्याच धावसंख्येवरती बाद झालेत. विशेष म्हणजे नंदन पाटील आणि त्या अगोदर रोशन म्हात्रे दोघेही बाद झालेले आहेत. दृष्ट वगैरे असा काही प्रकार असतो की नाही मला माहित नाही, परंतु खूप पुरातन काळामध्ये आपली आजी आपली दृष्ट काढायची आणि मग मात्र आपण ठणठणीत बरे व्हायचं, लगेच परिणाम दिसायचा. तर त्या पाठीमागे देखील काही गोष्टी आहेत, त्यामुळं त्याही नाकारता येणार नाही. दरम्यानच्या काळामध्ये धावफलकावरती आपण बघू शकतो 50 धावा. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलेले आहेत. हे षटक मात्र अप्रतिम षटक होतं. खरं तर सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार जो रोशनने खेळला होता, परंतु त्यानंतर भावेशनं कमाल करत रोशनला बाद केलं, पाठोपाठ नंदनला देखील बाद केलं आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा विजयाची शक्यता, विजयाच्या आशा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. 5वं षटक आता शिल्लक आहेत. 50 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये बंद्र्या मारुती काल्हेर संघानं बनवलेले आहेत. शेवटचं षटक मैदानामध्ये टाकलं जाणार आहे आणि पाहायचे कोणता गोलंदाज येईल. मयूर म्हात्रेनं षटक टाकलं होतं, 9 धावा देत 1 गडी बाद केला होता. त्यानंतर कुणाल पाटीलनं षटक टाकलं होतं, 16 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर अल्पेशचं षटक आपण पाहिलं, 13 धावा खर्च केल्या होत्या. भावेशनं 4थं षटक टाकलेलं आहे, तिथे त्यानं 12 धावा देत 2 गडी बाद केलेले आहेत.
तर पाहायचंय मयूर म्हात्रे असा एक गोलंदाज आहे की त्यानं बिलो 10 म्हणजे 10 धावांपेक्षा कमी धावा खर्च केलेल्या आहेत, मात्र 5व्या षटकामध्ये अल्पेशवरती विश्वास दाखवलेला आहे संघनायकाने. शेवटचं षटक आहे. खरं तर डेथ ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतो, अलीकडे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट अशी एक संकल्पना क्रिकेटमध्ये आलेली आहे. त्यामुळे शेवटच्या षटकासाठी खास स्पेशालिस्ट गोलंदाज तयार केले जातात. ओ हो हो, सुंदर चेंडू. यस, ज्या गोलंदाजांची आम्ही चर्चा करतो, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट कोण ठरतो? जो कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकू शकतो आणि पहिल्याच चेंडूवरती अल्पेशनं दाखवून दिले की माझ्यामध्ये ती क्षमता आहे. अल्पेशचा एक चांगला यॉर्कर, पहिला चेंडू तर निर्धाव. विशेष म्हणजे एक दुसरी चांगली गोष्ट अशी आहे ती म्हणजे क्षेत्ररक्षण करणारी टीम सान्वी स्पोर्ट्स जून अंदुरकी संघासाठी, कारण त्यांचे विरुद्ध संघाचे दोन्ही फलंदाज हे नवीन आहेत. इथे प्रयोग केला होता, एक्सपेरिमेंट, मात्र तो फसलेला आहे. चेंडू सीमारेषा पार, चौकार.
48 धावा झालेल्या आहेत. आता मात्र समीकरण जे राहिलेलं आहे ते म्हणजे 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. मी सुरुवातीला म्हटलं होतं जेव्हा मोठा फटका लागेल तेव्हा सामना सानवी स्पोर्ट जुनादुर्गी संघाच्या बाजूला झोकलेला दिसेल आणि चेंडू जेव्हा डॉट जाईल तेव्हा मात्र ही मॅच बंदरावरती कालेज संघाच्या बाजूला झोकलेली दिसेल. भाविक याला मात्र फुटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. एका धावाने धावसंख्या झाली 49. सात चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. हा षटकातला शेवटचा चेंडू आहे, फार महत्वाचा ठरेल. 7 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. भाविक याला मात्र फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय आणि लॉंग ऑनला एक चांगला झेल. लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर. थँक्यू विजय. लोकप्रिय नेता. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. KM हार्दिक पंड्या ऑफ अंजूर, कुणाल मात्रे यांच्या सोबत असते टॉस केला जाईल. न्यू 40+ मधील सामना आपल्याला पाहायला मिळालेला. मेहर स्पोर्ट्स भरोडे विपक्ष नंदकिशोर खारबाव या दोन संघामध्ये दोन्ही संघ तगडे संघ आहेत आणि दोन तगड्या संघामध्ये एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर टॉस केला जातोय. नाणं तर माहिती आहे बालेमामा कॉल आहे आणि बालेमामा चाललेला आहे. तर मेहर स्पोर्ट्स भरोडी संघाचा संघाने केलं नाणेफेक जिंकलेले. तर भरोडी संघाने एक नाणेफेक जिंकलं काय नाही असेल. प्रथम फलंदाजी स्वीकारले. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. कारण आपल्याकडे वेलकम आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की नाणेफेक जिंकलेले आहे ती मेहर स्पोर्ट्स भरोडी संघाचा संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू कॉमेंट बॉक्स. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाळ. आमचे सहकारी समालोचक विघ्नेश मडवी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. स्वीट व्हॉइस ऑफ नवी मुंबई. नवी मुंबईचा एक बुलंद आवाज. तर खूप चांगला सामना बघायला मिळतोय आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. तब्बल 7 फलंदाज बाद झालेले आहेत. 7 फलंदाज बाद झाले. आता मात्र खेळपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज होईल अल्पेश आणि ललित. स्ट्राईक अल्पेशकडे आहे. नॉन स्ट्रायकरला ललित आहे. सामना अजूनही संघर्षपूर्ण आहे कारण 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. काही होऊ शकतं. क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी रोशन म्हात्रे. याला मात्र शॉर्ट ऑन पुलचा फटका. चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार षटकार. शॉर्ट बॉल आखोट टप्प्याचा चेंडू आणि खूप चांगला समाचार घेतलेला आहे तो म्हणजे अल्पेशने. बघितला शेवटच्या क्षणापर्यंत आणि सहजगत्या पूलचा फटका खेळला आणि चेंडू सरळ निघून गेला होता. तो म्हणजे डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. आणि आता मात्र समीकरण अगदी बदलतंय. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सुरुवातीला मी सांगितलं होतं सामना हा दोलायमान स्थितीमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. लंबक ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला जातोय त्याप्रमाणे हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. 6 चेंडू 18 धावा असताना मात्र षटकार लगावला गेला. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती म्हणजे 12 धावांची. रोशन याला पुन्हा डाऊन दी ग्राउंडचा फटका. चेंडू हवेत आहे. झेल सुटतो आणि हेच धोकादायक ठरणार आहे. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. सुनील पाटील यांनी तब्बल 2 चांगले झेल घेतले होते. मात्र तिसऱ्यांदा जो प्रयत्न अवघड झेल होता परंतु झेल घेण्याचा जो प्रयत्न केला त्यामध्ये मिसफील्ड सुद्धा झालं आणि 1-2 का 4 बघायला मिळालं. ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव झाली असती 4 धावा मिळत आहेत. ज्याप्रमाणे मित्रांनो तुमची फलंदाजी चांगल्या दर्जाची असायला हवी, गोलंदाजी A दर्जाची असायला हवी, मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा तुमचं A+ दर्जाचं असायला हवं. रोशन लेफ्ट आर्म. व्हाट अ शॉट. स्लॉक स्वीप.
3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. काय फलंदाजी करतोय अल्पेश, कारण 3 चेंडूमध्ये आपण पाहतो तब्बल 16 धावा पटकावलेल्या आहेत. 500 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट, 2 षटकार लगावलेले आहेत, 1 चौकार लगावलेले आहेत. आता समीकरण पूर्णपणे इन फेवर ऑफ सानवी स्पोर्ट जुनांदुर्की. याला खेळण्याचा प्रयत्न, 1 चोरटी धाव मात्र पूर्ण केली जाते. पंच इशारा करते लेग बाय. स्कोर इज लेवल. स्कोर इज लेवल. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. काय सामना बघायला मिळाला आपण पाहतोय. आता मात्र अंब्रेला फील्ड बघायला मिळेल. ज्याप्रमाणे छत्री असते त्याप्रमाणे छत्रीसारखं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल, कारण 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. रोशन यस या ठिकाणी मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पंच या ठिकाणी काय यस फलंदाजाला वॉर्न केलेला आहे. फलंदाजाला वॉर्निंग दिलेली आहे. दोन चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. रोशन याला फक्त हलक्याताने खेळलेला आहे. सरळ जातोय सेलिमी डाबला आणि ह्याच बरोबर सानवी स्पोर्ट्स जुनांदुर्की हा संघ विजय होते. अभिनंदन सानवी स्पोर्ट जुनांदुर्की आणि स्पेशल काँग्रेस ते म्हणजे नितेशजी पाटील. आणि हार्ड लक बंद्या मारुती कालेर. हार्ड लक राकेश पाटील.